नमस्कार. अनेकदा आपण साधू संतांच्या, भक्तांच्या कपाळावर ती पवित्र राख म्हणजे भस्म पाहतो, नाही का? पण कधी विचार केलाय की ती फक्त एक खूण आहे, की त्यामागे काहीतरी खूप खोल, काहीतरी गूढ दडलंय? चला, आज विभूतीच्या याच रहस्याचा पडदा उचलूया. अगदी बरोबर. मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्री, अगदी रोजच्या पूजेतही हे दृश्य अगदी ओळखीचं आहे. पण थांबा, ही केवळ एक धार्मिक खूण नाहीये. नाहीच. या साध्या दिसणाऱ्या राखेमागे एक प्रचंड मोठा, खोल अर्थ दडलेला आहे. मग प्रश्न हाच पडतो, की ही फक्त एक शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे? की यामागे काहीतरी ठोस, म्हणजे अगदी आध्यात्मिक आणि हो, वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत? चला तर मग, विभूतीच्या प्रत्येक पैलूला, प्रत्येक स्तराला उलगडून बघूया. सुरुवात करूया विभूतीच्या पहिल्या आणि कदाचित सगळ्यात शक्तिशाली अर्थापासून. तो आहे अहंकाराचं दहन. हो, ही राख आपल्याला आपल्या आयुष्यातल्या एका खूप मोठ्या, एका कटू सत्याची सतत आठवण करून देते. जरा विचार करा, जेव्हा आग लागते तेव्हा ती सगळं काही भस्मसात करते, नाही का? आणि सगळं जळून खाक झाल्यावर शेवटी काय उरतं? फक्त राख, शुद्ध राख. आणि हीच आहे विभूती, म्हणजे जगातल्या सगळ्या अशुद्धी, सगळा कचरा जळून गेल्यानंतरचं जे अंतिम, जे शुद्ध स्वरूप आहे ते म्हणजे भस्म. आणि ही राख कपाळावर लावण्यामागचा उद्देश काय? तर ही एक सततची आठवण आहे, एक रिमाइंडर आहे, की अरे, या जगात काहीही, म्हणजे काहीही कायम टिकणारं नाही. सगळं नश्वर आहे. आणि हेच आपल्याला आपला अहंकार, आपला लोभ, भौतिक गोष्टींमधली आसक्ती हे सगळं सोडायला शिकवतं. रोज सकाळी कपाळावर भस्म लावताना हीच आठवण ताजी होते, की जे विनाशी आहे त्याच्यामागे न धावता जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. बरं, तर विभूती म्हणजे फक्त नश्वरतेचं प्रतीक इतकंच नाहीये. तिला तिला साक्षात शिवाचा अलंकार मानलं जातं. आणि हो, ह्यामागे खूपच खोल आध्यात्मिक संबंध आहे. आपण कथांमध्ये, चित्रांमध्ये नेहमीच पाहतो की भगवान शिव आपल्या पूर्ण शरीरावर भस्म लावतात. त्यामुळे जेव्हा कोणी भक्त विभूती लावतो तेव्हा तो फक्त शंकराची नक्कल नाही करत, तर तो शिवाच्या तत्वांशी, शिवाच्या गुणांशी एकरूप होण्याचा, त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याचा परिणाम फक्त बाहेरून दिसत नाही, तो आतून जाणवतो. असं मानलं जातं की विभूती लावल्यामुळे मनात एक प्रकारची शांती येते, आयुष्यात स्थैर्य मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैराग्य, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकण्याची, आसक्तीपासून मुक्त होण्याची भावना जागृत होते. ठीक आहे, ही झाली सगळी आध्यात्मिक बाजू. पण माहितीये का, या परंपरेमागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. हो, आणि तो थेट आपल्या शरीरातल्या ऊर्जेच्या संतुलनाशी, एनर्जी बॅलन्सशी जोडलेला आहे. हे इंटरेस्टिंग आहे. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर या पवित्र राखेमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बन यांसारखे महत्त्वाचे मिनरल्स असतात. आणि असं म्हणतात की जेव्हा ही राख आपल्या त्वचेच्या संपर्कात येते तेव्हा ती शरीरातली ऊर्जा संतुलित करायला, म्हणजे बॅलन्स करायला मदत करते. आणि त्यातही विशेषतः कपाळावर, म्हणजे बरोबर दोन भुवयांच्या मध्ये, ज्या जागेला आपण आज्ञाचक्र म्हणतो, तिथे जेव्हा भस्म लावलं जातं तेव्हा तर त्याचे फायदे अजूनच जास्त आहेत. असं मानलं जातं की ते थेट आपल्या मेंदूला शांत करतं, स्ट्रेस कमी करतं आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतं. तर आपण आध्यात्मिक कारणं पाहिली, वैज्ञानिक दृष्टिकोनही पाहिला. आता हे दोन्ही पैलू एकत्र येऊन विभूती एका संरक्षक कवचासारखं काम कसं करते ते पाहूया. हे बघा, आपण आधीच पाहिलं की विभूती अग्नीमधून तयार होते आणि अग्नी म्हणजे शुद्धीकरणाचं प्रतीक. त्यामुळे एक सरळ साधा विश्वास आहे की भस्म लावल्यामुळे आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जीचं कवच तयार होतं, एक शील्ड जे आपल्याला नेगेटिव्ह व्हायब्रेशन्सपासून, नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतं. ही विभूती लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे बरं का. सहसा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ती कपाळावर, छातीवर आणि हातांवर लावली जाते. आणि या कृतीमुळे आपल्या आतल्या 3 महत्त्वाच्या शक्ती जागृत होतात असं मानतात: ज्ञानाची शक्ती, कर्माची शक्ती आणि भक्तीची शक्ती. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की विभूती म्हणजे फक्त राख नाही, तिच्यामागे नश्वरतेचा संदेश आहे, शिवाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे आणि वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. चला, आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून याचा नेमका सार काय आहे ते समजून घेऊ. आणि खरं तर हेच ह्या सगळ्याचं सार आहे.
भस्म लावणं ही फक्त एक बाहेरून करण्याची क्रिया नाहीये. ते आपल्या आतल्या बदलाचं प्रतीक आहे. मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही लेव्हल्सवर होणारं शुद्धीकरण आहे ते. थोडक्यात आपल्या अहंकाराला जाळून आतल्या शुद्धतेचा स्वीकार करणं, हे आहे विभूती. विभूती आपल्याला सतत आठवण करून देते की सगळं काही तात्पुरतं आहे. पण मग जाता जाता एक प्रश्न, आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात या अहंकाराच्या पलीकडे जाऊन ती खरी शुद्धता, ती खरी शांती कशी अनुभवू शकतो? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?